नमस्कार, मी अमृता. आपल्या आयुष्यात ना असे बरेच लोक येतात जातात, खूप वेगवेगळ्या स्वभावाचे असतात बरं का ते. त्यातलाच एक प्रकार ज्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. आणि हां, माझं बोलणं मनावर घेऊ नका, हसण्यावरही घ्या. कारण कोणाला पटेल, कोणाला नाही पटणार, कोणाला राग येईल, म्हणून आधीच क्लिअर करते. ठीक आहे. तर आपल्या आयुष्यात एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती येतात ना, खरंच सांगते मी तुम्हाला, माझ्या आयुष्यात तर भरपूर आलेत. तर पहिला प्रकार आहे आपलंच खरं करणाऱ्या व्यक्ती. या कॅटेगरीमधल्या ज्या व्यक्ती असतात ना, त्यांना एक सवय असते. म्हणजे आपल्यामध्ये काही म्हणजे असं दोघांमध्ये वाद वगैरे चालत असेल किंवा काही असेल, तर ते मी चुकीचा नाही, तूच चुकीचा आहेस असं समोरच्या माणसाला ना पटवून देतात. आणि पटवून देत नाहीत म्हणजे पण भांडत बसतात की नाही नाही माझंच बरोबर, नाही नाही माझंच बरोबर. ते असं विचारही नाही करत की बाबा हा पण बरोबर असू शकतो पुढचा माणूस. नाही, स्वतःच बोलणार, स्वतःचाच मुद्दा खरा करणार आणि शेवटपर्यंत अडून राहणार आपल्या मुद्द्यावर. बोलता बोलता ना त्यांना असं रिअलाइज होतं की अरे आपण चुकतोय, आपला मुद्दा बरोबर नाहीये, पण ते मान्य करत नाहीत. आणि जेव्हा केव्हा त्यांच्या असं लक्षात येतं ना की बहुतेक आपलं चुकतंय, तर ते काय करतात माहितीये, पळ काढतात. म्हणजे मग दुसरा विषय काढतील किंवा आपलं म्हणजे बोलणं डायव्हर्ट करतील असं. म्हणजे शेवटी काही होऊ दे, माझा मुद्दा बरोबर आहे, मी हार मानणार नाही आणि मी माघार घेणार नाही, मी तुझा ऐकणार नाही, असे असतात काही लोक. ठीक आहे. तर आता अशा लोकांना कसं टॅकल करता तुम्ही ते मला नक्की सांगा, मला वाचायला आवडेल. पण मी काय करते माहितीये, आपल्याकडे एक म्हण आहे, बाबा डॅश लाल. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचंय. ठीक आहे. तर प्लीज कोणाला वाईट वाटलं असेल, म्हणजे तुम्ही जर ह्या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटलं असेल, पण वाईट वाटून घेऊ नका, चेष्टेवारी घ्या, हसा खेळा, मस्त मजा करा, दिवस छान जाऊ देत तुमचा. आणि हां, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या कॅटेगरीबद्दल बोलणार आहोत. अच्छा, बाय.